नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय लक्ष्मीच्या पावलांनीचा आजचा एपिसोडच्या सुरुवातीला कालचाच थोडासा प्रसंग दाखवलाय की नैना इथे परत सांगते की मला हे सगळं करायला कलाने भाग पाडलं होतं असं म्हणून. आता प्रत्येकजण इथे कलाकडे आणि नैनाकडे बघतोय आणि आता रोहिणीच्या मनात विचार चाललाय, क्या बात आहे नैना, तू तर कसली स्मार्ट निघालीस ग, भयंकर डेंजरस आहेस तू असं म्हणून ते म्हणते. ही अशी असू शकते असं मला इमॅजिनच केलं नव्हतं मी कधी. म्हणजे जळू म्हणून सगळीकडे चिकटायचं आणि मग नंतर आपल्या अंगावर आलं की हळूच निसटून जायचं की वाकडं चालणारं डोकं किती असेल नाही का तुझं. नैना म्हणते, नाही कला, या सगळ्या प्रकरणातून मी तुला सहजासहजी सुटू देणार नाहीये. आणि मग आता हे सगळं बघून आबा म्हणतात, स्वतःच्या अंगावरची घाण ढकलण्यापायी तू स्वतःच्या अंगावरची घाण दुसऱ्यावर का ढकलायला लागलीस असं इथे विचारतात. आणि म्हणतात, अगं तू कलाला यामध्ये का ओढतीयस. आता हे सगळं ऐकल्यानंतर इकडे प्रत्येकजण बघायला लागतं आणि त्याच्यानंतर आबा प्लीज विश्वास ठेवा माझ्यावर, मी खरं सांगतेय, मी काय करू म्हणजे तुमचा विश्वास बसेल. मी आई अंबाबाईची शपथ घेते असं तिथे म्हणते. आणि आता आई अंबाबाईची शपथ घेतल्यावर कोण खोटं बोलेल असं म्हणून इकडे सगळेजण आता अंबाबाईची शपथ घेऊन बघणाऱ्या नैनाकडे बघतायत, कारण आबांचा विश्वास अंबाबाईवर आहे हे माहिती. आणि नैना परत म्हणते की मला हे नाटक ना कलानेच करायला सांगितलं होतं, मी अंबाबाईची शपथ घेऊन सांगते. आणि आता ती म्हणते, आबा तुम्हाला नेहमी असं वाटतं ना की कला खूप साधी आहे, चांगली आहे, अत्यंत समजूतदार, सगळ्या नात्यांचा आदर करणारी मुलगी आहे, पण तसं नाही आहे आबा असं एकदा ती म्हणते. आणि प्रत्येकजण ते शॉक होऊन बघतोय बरं का. मग नाही तर नैना म्हणते की नाही, ती अत्यंत आतल्या काठीची मुलगी आहे, मी लहानपणापासून ओळखते ना तिला, ती लहानपणापासून ना हेच करत आली असं सांगते. ती नेहमी जसं सांगते तसं मी करते आणि मीच मूर्ख ठरते हो असं म्हणून त्या नैना एकदम त्रागा करते. नेहमी अशी अशीच ती तोंडघाशी पाडते आणि स्वतः मात्र या सगळ्यापासून ती नामानिराळी राहते असं इथे ती म्हणते. आणि आता संगीताला धक्का कवडा बसलाय बघा. मग त्याच्यानंतर नैना म्हणते, पण नाही, आता मी नाही काय ऐकून घेणार, मी खरं सांगते, हे सगळं नाटक करायला मला कलानेच सांगितलं होतं असं म्हणून ओरडते. हिला सगळं आधीपासूनच माहिती होतं. आणि आता नाही ना ताई असं कला ओरडते आणि म्हणते, आता का गप्पा आहेस तू, बोल ना आता, सगळं आता म्हणजे आता सगळ्यांना खरं काय ते सांगायस. तुला लग्नाआधी या सगळ्या गोष्टी माहिती नव्हत्या का, सांग, बोल. तूच मला म्हणाली होतीस ना की जर तुला चांदेकरच्या घरात लग्न करून यायचं असेल तर तुला खोट्या प्रोग्नॅन पेसेचं नाटक हे कळावंच लागेल, हे तू म्हणाली नव्हतीस का, सांग असं म्हणून इथे ती विचारते ताबात. आणि म्हणते, आबा हे बघा, खरं तर मला या घरात मनापासून यायचं होतं, म्हणून मी हिच्या शब्दांना बळी पडले, हा सगळा प्लॅन ना हिनेच केला होता असं इथे ती सांगते बरं का. आणि म्हणते, उलट मी तर हिला म्हणते की माझं राहुलवर मनापासून प्रेम आहे, पण नाही, आता बघू. ती म्हणते नैना पुढे की मी आधी सगळ्यांचं प्रेमाने मन जिंकेन आणि मग या घरात येईन असं मी तिला म्हणत होते. आता तेवढ्यात हे सगळं ऐकून रोहिणी पुढे येते आणि म्हणते, चला आता मात्र नैना एकदम करेक्ट बोलतेय, 100% खरं बोलते असं म्हणून आता रोहिणी आली बरं का. आता आगीत तेल होतीये का कुठला प्रकार कुठे नेऊन ठेवते बघूया. मग ती म्हणते, हा प्लॅन नैना आणि कला दोघींनी मिळूनच तर केलेला आहे. मग तिचं हे बोलणं ऐकून आता डॅडना धक्का बसलाय. मग ते म्हणतात, काय म्हणजे. मग त्याच्यानंतर इथे रोहिणी म्हणते, हो डॅड, खरं आहे हे. मला जेव्हा हे कळलं ना तेव्हा सुद्धा मी अशीच शॉक झाले होते हो. तुम्ही कसं आता धक्का बसलाय तुम्हाला, तसंच मला शॉक बसला होता. मध्ये कधीतरी नैनाचं खोटं पोट दिसलं होतं तेव्हा कलाच तिला सांगत होती, नैना, की तुला कशी काळजी घ्यावी लागेल, या घरातल्या लोकांना तुझं कळलं तर तुझं भांडं फुटेल, आणि दोघी बहिणींनी मिळून माझ्या राहुलचं उद्ध्वस्त केलंय असं म्हणून ते ओरडायला लागते. आणि मग त्याच्यानंतर राहुल मम्माकडे बघून हसतोय बरं का त्याच्या. आणि मग संगीता म्हणतात की नाही हो, नाही, तसं काही नाही झालेलं, माझ्या कलाने काही नाही केलेलं असं इथे आता संगीता सांगतायत. आता बघू पुढे काय काय होणार आहे ते, कारण आबाजी पण म्हणतायत, रोहिणी अगं तू काय बोलायलेस, तुला तरी कळतंय का, आपण समदे कलाला ओळखतो, कला असं कधीच करणार नाही असं म्हणून आबाजी आता कलाची बाजू घेतात. ते म्हणतात, अगं ती या घरात लक्ष्मीच्या पावलांनी आले, या घरची लक्ष्मी आहे ती, त्यामुळे ही पोर माझा विश्वास आहे आणि ही पोर माझा विश्वासघात कधीच करणार नाही किंवा ती असं कधी वागेल असं मला म्हणजे विश्वासाला कधीच तडा देऊ देणार नाही असं इथे आबांनी म्हटलंय. आणि मग रोहिणी म्हणते, मला माहिती होतं डॅड, तुमचा माझ्यावर विश्वास नाहीच आहे.
हरकत नाही, मग स्वतःच्या कानांवर तर विश्वास आहे ना तुमचा, मग ऐका असं म्हणते. आणि मग प्रेक्षकांनो इथे बघा, परवाच्या भागामध्ये रोहिणीने ना जी ऑडिओ क्लिप करून घेतली होती, रेकॉर्डिंग करून घेतलं होतं कला आणि नैना बोलतानाचं, त्यातलं तिने ना नैनाची वाक्य उडवलेत आणि कलाचीच वाक्य जी तिला हवी तशी ठेवलेत आणि ती इथे रेकॉर्डिंग ऐकवते. तर त्या रेकॉर्डिंगमध्ये काय काय आहे बघूया, ऐकूया. कला पुढे म्हणते नैनाला की त्या रेकॉर्डिंगमध्ये की तू जेव्हा प्रेग्नंट असेस, तुम्हाला सांगितलं होतंस तेव्हा मी तुझ्याबरोबर इथे प्रेग्नन्सी टेस्ट करायला आले होते, त्यामुळे घरच्यांचा विश्वास बसत नव्हता, तरीसुद्धा मी त्यांना सांगितलं की नैनाताई प्रेग्नन्सीच्या बाबतीत कधीच खोटं बोलणार नाही वगैरे. तेव्हा सगळ्यांनी विश्वास ठेवला. आपण हे शिताफीने लपवलं आहे इतके दिवस, आता कुणालाच सुगावा लागला नाही. आपण सगळ्यांना म्हणजे कसं हे करत होतो, जसं मला कळलं तसं इतरांना कधी ना कधी कळणारच ना. तेव्हा तू इतरांना का थांबवलेस तू या सुखापासून, असं जी बोललेली कटकट वाक्य आहेत ना ती अशी जोडून घेतलेत. आणि राहुल म्हणतो क्या बात आहे मम्मा, यू आर ब्रिलियंट. बापरे, हे कधी झालं, हा आता नैनाला प्रश्न पडलाय. तोपर्यंत कला म्हणते की हे सगळं खोटं आहे आजोबा. आणि मग आता रोहिणी म्हणते का हा आवाज तुझा नाहीये का, तुला हे आधी माहिती नव्हतं का, असं इथे विचारते आता रोहिणी कलाला. आता कला काय उत्तर देते बघूया. माझाच आवाज आहे तो, पण मला या सगळ्याबद्दल आधी माहिती होतं, म्हणजे नव्हतं मला आत्ता थोड्या वेळापूर्वीच कळालं. नैनाताईसाठी जेव्हा मी आत्ता सरबत घेऊन वरती गेले होते तेव्हा तिचं पोट तिनं टेबलवर काढून ठेवलेलं दिसलं. टेबलावर काढून ठेवून ती बाथरूमात गेली होती आणि ते मी बघितलं आणि मग आम्ही एकमेकांशी बोललो या विषयावर. तोपर्यंत मला यातलं काहीच माहिती नव्हतं. मी खाली येऊन सगळ्यांना सगळं सांगणारच होते, पण तेव्हाच नैनाताईने मला आईची शपथ घातली आणि मी काही खाली सांगू दे नको असं म्हणून इथे तिनं मला गळ घातली असं इथे सांगते ती. आता आईची शपथ घातल्यावर कला थांबले. हे बघून प्रत्येकाला इथे धक्का बसलाय. मग ती म्हणते तरी मी चांदेकरशी बोलायला जात होते, एकदा नाही दोनदा, पण आजोबा मी त्याला काहीच सांगू शकले नाही कारण तो त्याच्या कामात होता. चांदेकर तुला तरी आठवतंय ना रे की मी तुझ्याशी बोलायला आले होते ते. व चांदेकर म्हणतो की हो, कलेला काहीतरी बोलायचं होतं माझ्याशी, ते मला कारण चांगलंच आठवते कारण ती म्हणाली होती, पण मी तिला कॅज्युअल केलं, म्हणजे तिला हे सगळं आत्ता कळलंय. आणि मग त्याच्यानंतर ती परत म्हणते चांदेकर मी तुला अरे हेच सांगायला खाली आले होते, पण तू फोनवर बोलत बाहेर निघून गेलास आणि मग मला संधीच नाही मिळाली, आठवतंय ना तुला, असं म्हणून ती विचारते. आणि ते अद्वैत गप्प बसलाय बरं का. आणि मनातल्या मनात इथे तो म्हणतो की खरे इतकी खोटी फसवणूक नाही करणार आमची. आणि आता असं म्हटल्यानंतर कलाच्या बाजू घेऊन नैना तो म्हणतो पुढे अद्वैत की तिला जर आधीपासून नाही माहिती असतं तर तिने ब्लड टेस्ट करायला दुसऱ्या कुठल्या दवाखान्यात म्हणजे कशाला नेलं असतं, असं इथे फॅक्ट्स तो सगळ्या जोडत असतो. आणि तो म्हणतो की नक्कीच काहीतरी गडबड आहे. तोपर्यंत कला त्याला म्हणते की बोलणारे चांदेकर, काहीतरी मी तुला खरंच हे सांगायला येत होते पण तू मला काही बोलूच दिलं नाहीस, असं ती त्याला बोलायला प्रयत्न करत असते बोलतं करायचा. तोपर्यंत इकडे नैना तिला ओरडते कला अगं किती खोटं बोलण्याचा प्रयत्न करशील, किती खोटं बोलशील, असं इथे म्हणते. कला हे सगळं आपलं खऱ्यांचं घर नाहीये, हे सगळेजण तुझी बाजू घेतील, इथेच आहे चांदेकरांचं घर आहे, इथे सगळेजण तुला चांगले ओळखतात. नैनाताई बास कर आता, असं म्हणून इथे कला असं परत म्हणते अगं पण तू मलाच का बास कर म्हणतेस, असं इथे परत नैना इथे कलाला बोलते. नाही कला नाही, हे बघ नेहमीप्रमाणे शब्दांचे खेळ करून तू माझ्या आयुष्याचं वाटोळं करणं किंवा खेळ करू शकणार नाहीस. नेहमीप्रमाणे तू स्वतः सुटून मला अडकवू शकणार नाहीस कला. हे बघ यावेळी मी अडकणार नाहीये, या सगळ्यांना मी खरं काय ते सांगणार आहे, असं तिथे म्हणते. आणि तोपर्यंत आता कला आलेली आहे बरं का, तिचा सहनशक्तीचा अंत फायनली झाला इथे. आणि कला येऊन इथे नैनाच्या साणकन इथे कानाखाली मारते आणि ताई असं म्हणून ओरडते बरं का. आणि प्रत्येकजण कलाने मारल्यावर तिथे शॉकिंग होऊन बघतायत बरं का, कारण खरं तर नैना मोठी बहीण आहे त्यामुळे कलाने मारणं अपेक्षित नाही आहे कुणाला, पण ती वागतेच तशी म्हटलं ते प्रत्येकाला आता डोळे म्हणजे सगळे शॉक झाले ते मारल्यानंतर. नैनासुद्धा शॉक झाले. आणि मग कला इथे म्हणते ताई म्हणून फारशी अपेक्षा नव्हतीच मला कधी तुझ्याकडून, पण बाई म्हणून सुद्धा तू माझ्या मनातून उतरली आहेस. यापुढे हे असले घाणेरडे आरोप खोटे आरोप माझ्यावर तू करायचे नाहीस, कळलं, असं म्हणून आता तिनं धमकी दिली आहे बरं का. आणि हा सगळ्यांचा प्रकार चाललाय. तोपर्यंत सरोज येते आणि ते बास करा तुमची नाटकं. या सगळ्या खरे मंडळींना या चांदेकरांच्या घरात ना खोटेपणाचा बाजार मांडलाय नुसता, असं म्हणते. आणि बाबांचं तोंड खाली जातं आणि मग ती म्हणते सरोज तुम्हाला वाटलं काय आम्ही प्रतिष्ठित माणसं आहोत, प्रतिष्ठित लोक आहोत, आमच्या घरामध्ये तुमच्यासारख्या चाळीतली घरातली थेरस सहन केली जाणार नाहीत कधीच.
आणि आज तर ऑफिशियली सिद्ध झाले, तुम्ही सगळे एका माळेचे मणी आहात, तुम्ही सगळे एकजात खोटा आहेत. कोणावरही विश्वास ठेवला ना, तुमच्यावर कोणावरही विश्वास ठेवला ना तरी तो डसणाऱ्या सापावर विश्वास ठेवण्यासारखं आहे, असं आता इथे ती म्हणते सरोज. आणि नैना असे बघतच राहिले आणि मग ती म्हणते, आबा या सगळ्या लोकांवर तुमचा खूप विश्वास होता ना, काय झालं तुमच्या विश्वासाचं, बघितलं ना, असं म्हणून ती परत आबांना विचारते. आणि आज तुमच्या नाचसुनेने काय रंग उधळलेत ते बघितलं ना, कानाने ऐकलत ना तुम्ही. सगळ्यात पहिल्यांदा ही मुलगी आपल्या घरात फसवून आली, त्याच्यानंतर स्वतःच्या बहिणीलाही आपल्या घरात घेऊन आली आहे ही मुलगी, असं इथे ती म्हणते. कला खरे ना गोगलगायनी पोटात पाय आहे आबा, काय म्हणणं काय आता तुमचं, असं म्हणत इथे संगीताजवळ जाते. रडा ना, रडा आता, असं म्हणून एकदम त्यांना बोलायला लागते इथे. आबा तुम्हाला मी पहिल्या दिवसापासून सांगत होते की या सगळ्यांचा आपल्या घरात घुसण्याचा काहीतरी प्लॅन आहे, म्हणून आपल्या घरात राहून आपलं घर बळकवायचा प्लॅन आहे, पण ते तुम्हाला कधीच पटत नव्हतं. आता तरी पटतंय का मी बरोबर होते ते, असं सरोज इथे आबांना प्रश्नावर प्रश्न इथे विचारत चालले. आणि तेवढ्या तिकडे रोहिणी येऊन हाक मारते सरोजला आणि म्हणते की सरोज वहिनी, तू मला काहीतरी प्रॉमिस केलं होतंस, आठवतंय ना. मग लगेच ह्या सगळ्यांचं लक्ष नाही आहे बरं का, ह्या दोघी बोलत आहेत त्यांच्याकडे. आणि तेवढ्यातल्या तेवढ्या तिकडे रोहिणीने येऊन सरोजच्या कानात सांगितलेलं आहे की तू मला प्रॉमिस केलं होतंस ना, आठवतंय ना तुला. मग सरोज इथे म्हणते की मी तुला दिलेलं प्रॉमिस कधीच विसरत नाही आणि आहे माझ्या लक्षात, आणि आता मला तेच सगळं करावंसं वाटते. आबा ही सगळी लोकं आहेत ना, ही सगळी लोकं आहेत ना, ती चोर आहेत, चोर, असं इथे ती म्हणते. आणि कला तिच्याकडे बघते. चोरांपेक्षा जास्त घातक आहेत. चोर एकदाच येऊन चोरी करून जातो, पण ही लोकांना आपल्याच घरात राहून आणि आपल्या घरात राहून आपलं घर उभारणार. या अशा फसवणाऱ्या मुलींना माझ्या घरात थारा नाही आहे, किंवा या अशा फसवणाऱ्या लोकांना माझ्या घरात थारा नाही आहे, असं इथे सरोज म्हणते. त्यामुळे या दोघींनाही घरात राहायचा अधिकार नाही आहे, चला, असं म्हणून इथे त्या दोघींच्या हाताला धरून ती त्यांना बाहेर काढत असते. आणि तोपर्यंत प्रेक्षकांना आता इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे अद्वैतनं थांबवलं इथे. थांब बाई म्हणून असा तो आडवा जातो इथे, आणि आता सगळ्या अद्वैतकडे बघायला लागतात बरं का, अगदी कलासुद्धा बघायला लागते. आणि कुठेतरी आपल्या जावयाने म्हणजेच अद्वैतने इथे थांबवलंय असं म्हणून इथे संगीताच्या चेहऱ्यावर जरासं आनंद येतो, कारण कला खरी आहे हे सगळ्यांना इथे माहिती आहे. आता बघूया अद्वैत कलाची कशी बाजू घेणार आहे ते. रजनीला सुद्धा इथे बरं वाटतंय, ती सुद्धा इथे अद्वैतचा हा कलासाठी असलेला स्टँड बघून इथे मनातून खुश झाली. आता कला अद्वैतनं थांब म्हटल्यानंतर इथे अद्वैत पुढे म्हणतो, मला नाही वाटत की खरेनं खोटेपणा केला असेल, असं इथे तो ठामपणे सांगतो. आणि प्रत्येकजण इथे अद्वैतकडे बघायला लागतात बरं का. कलासुद्धा अगदी डोळ्यात पाणी आणून इथे कलाकडे अद्वैतकडे बघते. आणि मग त्याच्यानंतर एवढा पुळका आलाय तुला, एवढं सगळं घटल्यानंतर तिच्यावरच तुला विश्वास ठेवायचा आहे. अरे किती झापडं लावून घेणार आहेस तू अजून. ही झापडं नाही आहेत ताई, ही झापडं नाही आहेत, मी फॅक्ट्स कन्सिडर करूनच इथे बोलतोय, असं इथे अद्वैत सांगतो पुढे. आणि मग तो म्हणतो, मी मगाशी फोनवर बोलत असताना जेव्हा घरात आलो तेव्हा खरेला खाली येताना मी बघितलं होतं, ती माझ्याकडेच बोलायला येत होती. ती मला काहीतरी सांगत होती की मला महत्त्वाचं बोलायचं होतं, पण तोपर्यंत रोहिणी आत्या आली आणि तिला घेऊन गेली. ती मला सांगत होती की तिला काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे, आणि मी तिचं म्हणणं नेमकं कॅज्युअली घेत होतो. ती परत आली माझ्याशी बोलायला, ती मला काहीतरी सांगण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न करत होती, पण मी नेहमीप्रमाणे तिचं कॅज्युअली बोलत होतो तिच्याशी, तिच्याकडे लक्ष दिलं नाही मी जास्त, असं इथे ते सांगतो. आणि ती मला म्हणते की काहीतरी अर्जंटली खूप महत्त्वाचं बोलायचं आहे, पण तेवढ्यात मला कामाचा फोन आला म्हणून मी परत इथे बाहेर गेलो, असं तो इथे सगळ्या घडलेल्या घटना सांगतो. आणि मग इथे सरोज म्हणते की कशावरून तुला असं वाटतंय की तिला हे सगळं तुला आता सांगायचं होतं, कशावरून. मग तोपर्यंत तो म्हणतो की मला अंदाज आहे, मला 100% की हेच सांगायला आली असेल याचा मला अंदाज आहे आणि खात्री आहे मला तशी. आणि इतक्या दिवसांच्या सहवासात मी एवढं तरी ओळखतो तिला. माझ्या मनात म्हणजे तिच्या मनात या बाबतीत काहीतरी शिजत असतं तरी तिनं मला कळलं असतं, किंवा तिच्या चेहऱ्यावरून कळलं असतं. बरोबर बोलतोयस तू चांदेकर, मी तुला हेच सांगायला आले होते, असं म्हणून इथे कला रडत रडत सांगते अद्वैतला. आणि आता अद्वैतचं मी तुला काही सांगायच्या आत्ताच तू निघून गेलायस, आणि मग तुला नंतर म्हणजे मला काही सांगायची संधीच मिळालेली नाही, असं इथे कला सांगते. आणि आता प्रत्येकजण इकडे आता कला आणि अद्वैतकडे बघतायत. आणि रोहिणी म्हणते, बाप रे, याला काय एवढा
पुळका आला इतकाईचा, का बाजू घेतोय हा हिची, मी जितकी गोष्ट भडकवायला जाते, जितकं आगीत तेल ओतायला जाते तेवढं हा गोष्टीचा म्हणजे पाणी ओततोय. आणि मग त्याच्यानंतर तो म्हणतो की आबा मी कुणाच्या विरोधात किंवा बाजूने कुणाच्याही बोलत नाहीये, मी फक्त जे काही आहे ती फॅक्ट सांगायचा प्रयत्न करतोय. मला मनापासून असं वाटतंय की खरेची यात काहीही चूक नाहीये आणि हे माझं गट फिलिंग आहे आणि मी माझ्या गट फिलिंग बरोबरच जावं असा आता त्याने ठामपणाने निर्णय घेतलाय. संगीताच्या चेहऱ्यावर तेवढाच आनंद आलाय बरं काय ते. आणि मग त्याच्यानंतर सरोज म्हणते की अद्वैत तू हे बरोबर करत नाहीयेस, तू कधी दुतोंडी सापाच्या तोंडावर विश्वास ठेवू नये, कधी वळून आपल्याला डसेल ना याचा नेम नसतो, तू चुकीचं करतोयस. या बोटावरचं त्या बोटावर करण्यात या बहिणी, या खरे बहिणी अगदी प्रसिद्ध आहेत असं इथे सरोज सांगत असते. आणि प्रत्येकजण आता सरोजचं बोलणं ऐकतात. तुला लग्नाच्या वेळेला अनुभव नाही आला का, या दोघींनीच केलं ना तुझं लग्नाच्या बाबतीत, विसरलास ना तू सगळं, असं इथे तो म्हणजे त्याला परत सरोज विचारते. आत्ताच्या आता या दोघींना धक्का मारून घराबाहेर काढा तू, असं आता सरोजनं अद्वैतलाच सांगितलंय बरं काय ते. प्रेक्षकांनो बघा पुढे इंटरेस्टिंग गोष्ट कशी आणि काय काय घडणार आहे ते. मग कला म्हणते की आजोबा 1 मिनिट मला काहीतरी बोलायचंय, असं म्हटल्यानंतर सगळेजण कलाकडे बघतात. कला म्हणते की सरोज मॅडम मला मान्य आहे की तुम्हाला माझा आता खूप राग आलाय, पण मला सुद्धा एकदा बोलू द्या, मला माझं मत मांडू द्या इथे. आणि साहजिक आहे ते तुमचा राग साहजिक आहे, पण प्लीज माझं एकदा ऐकून घ्या असं म्हणून इथे कला रिक्वेस्ट करते. आणि मग कला पुढे म्हणते की मी या फसवणुकीचा भाग नव्हते आणि यापुढे कधीही नसेल आणि मी तुम्हाला मी निर्दोष आहे हो असं ती ओरडून सांगते. आणि पुढे म्हणते की पण मला माहिती आहे जोपर्यंत तुम्ही विश्वास ठेवणार नाही, की जोवर मी तुम्हाला खरे पुरावे सादर करणार नाही किंवा मी तुम्हाला पुरावे दाखवणार नाही तोपर्यंत तुम्ही माझ्यावर विश्वासच ठेवणार नाही. त्यामुळे आता प्रत्येकजण इथे कलाकडे बघतात. कला पुढे काय म्हणते ते. कला म्हणते की आता मी सगळ्यांच्या साक्षीने तुम्हाला असा शब्द देते की या प्रकरणात जे काही घडलंय ते सगळं मी तुमच्या समोर आणीन आणि त्यासाठी पुढच्या 2 दिवसात मी तुमच्या समोर हे सगळं आणीन असं आता तिने सांगितलं. आणि प्रत्येकजण आता कलाकडे बघतोय बरं का. आणि कलाचं हे बोलणं ऐकून आता अद्वैतनं ठरवलंय की चला दिले तुला 2 दिवस. आबा पण अद्वैतचं म्हणणं ऐकतायत. आणि मग त्याच्यानंतर अद्वैत असं म्हणून सरोज म्हणते तर लगेच अद्वैत म्हणतो जर काही पुढच्या 2 दिवसात तू स्वतःला सिद्ध करू शकली नाहीस किंवा तू काहीही सिद्ध करू शकली नाहीस तर तू आणि तुझी ही बहीण तुम्ही दोघींनी या घरातून निघून जायचंय असं आता त्याने निर्णय सांगितलाय. आणि आता प्रेक्षकांनो तुम्हाला काय वाटतं, कला आपल्याला स्वतःला सिद्ध करू शकेल का खरं. तर कला अद्वैतचा निर्णय ऐकते जो काही असेल तो आणि मग ती म्हणते की मला मान्य आहे. आता नैना कशी शॉक होऊन बघते या सगळ्याकडे, कुठलं प्रकरण कुठे गेलं, नैनाच्या डोक्यात काय होतं आणि काय झालं बघा. पण नंतर ती म्हणते पण मी जर स्वतःला सिद्ध केलं तर यापुढे ताटमानेने या घरात ह्या घरात राहण्याला कुणाचीही हरकत नसेल असं आता तिनं सांगितलंय. आणि लगेच इथे आबा आपण मान डोलावतायत. बघूया आबा काय म्हणतात ते. मग आबा म्हणतात की हो तू जर दोषी नसशील तर तुला या घरात राहण्यावाचून कोणीही अडवणार नाही असं आता आबांनी सांगितलं. आणि आता आबांनी असं सांगितल्यानंतर कला हसतीये, म्हणजे कला ठाम राहिली आपल्या निर्णयावर. मग लगेच इथे नैना गप्प बसेल. ती नैना कसली. मग नैनानं हा निर्णय ऐकल्यानंतर नैना म्हणते की 1 मिनिट, कला जर का या घरात ताठमानेने राहणार असेल ना तर मी सुद्धा इथेच राहणार असं आता नैना ठामपणे सांगते. लीला लाज कशी वाटत नाही प्रेक्षकांनो, कशी बाई आहे. मग ती म्हणते एकीसाठी एक न्याय आणि दुसरीसाठी दुसरा न्याय, मला हे अजिबात आवडणार नाही आणि मी हे सहनच करू शकत नाही असं इथे ती म्हणते. आणि आता असं म्हटल्यानंतर माझ्यावर झालेला अन्याय मी सहन करणार नाही असं ठामपणे इथे सांगते. कुणावर कसला अन्याय झाला आहे. मग लगेच इथे कला म्हणते नैना ताई अगं तू आता माझ्यावर खोटे आरोप करून अन्याय केलायस आणि तूच काय नाही ना अन्यायाच्या गोष्टी करतेस ग. ओ रिअली, हे बघ हे तू बोलतेस असं इथे परत नैना कलावर उलटते बरं का इथे. आणि म्हणते मला हे सगळं करायला सांगून तू हे बोलतेस. कला शांतपणाने डोळे मिटून घेते आपल्या आणि नैना पुढे म्हणते वा कला वा, हे गेम कसा चेंज करायचा हे तुझ्याकडून शिकावं खरंच. कला बास ग ताई असं ती म्हणते. कला आत्ता ग तुला स्वतःला ना हे तू आणि चांदेकरांचं घर हे सगळं स्वतःचं म्हणजे चांदेकरांचं वैभव दिसतंय, तुला बाकी काही दिसत नाही. आता चांदेकरांचे पैसे, चांदेकरांचा जमीन चुमरा, त्यांची संपत्ती एवढंच दिसतंय बरं का तुला असं म्हणून ती कलाला पुढे नैना बोलते इथे. आणि मग सगळेजण अशी माने करतात आहे किती सेल्फिश आहेस तू असं म्हणून नैना इथे कलाला म्हणते. आणि काय
तुझा नवरा तर आहेस तुझी बाजू घ्यायला, तुझी नेहमीप्रमाणे पाठीशी घालायला, पण माझा नवरा मला असं कधीच करणार नाही असं तिथे म्हणते. अपेक्षा बघा नैनाच्या काय काय आहेत त्या. आता त्याच्यानंतर तिनं असं बोलल्यानंतर अद्वैत गप्प बसतोय. तो म्हणतो 1 सेकंद नैना, मी आत्ता काय म्हणालो, मी फॅक्ट्स कन्सिडर करूनच बोलतोय, मी काही कलाला पाठीशी घालत नाहीये. खरे माझी बायको आहे म्हणून मी तिची बाजू घेत नाहीये, तर खरे खोटेपणा करणार नाही, खरेच बोलेल, खरे असं हे माहिती आहे म्हणून मी बोलतोय. मी तिचा नवरा आहे म्हणून सोड, पण या घरातली बाकीची कुठलीही व्यक्ती तुझी बाजू कधीच घेणार नाही, आणि जरी कुठलीही व्यक्ती तुझी बाजू घेणार असेल तर मी त्या व्यक्तीला अडवेल असं तो इथे नैनाला म्हणतो. आणि तो पुढे म्हणतो की तू जे वागलेस ती नुसती फसवणूक नाही आहे, तो क्राईम आहे, क्राईम, गुन्हा आहे तो, असं आता नैनाला सांगतो अद्वैत. आणि आता ती म्हणतो याआधी तू असं वागलेस, आत्ताही तू असं वागतेस, आणि तू उद्याही तू असंच वागशील, खात्री आहे मला, असं तो एकदम ठामपणाने सांगतो नैनाबद्दल. नैनासुद्धा त्याचं हे रूप आठवते. आणि मग पुढे म्हणते नैना, अगं तू आमच्याच घरात राहून आमच्याच कुटुंबातल्या लोकांना इतकं फसवू शकतेस तू, तर तू काही करू शकतेस, तू तुझ्या आई वडिलांची काय अवस्था केली असते बघ जरा स्वतःच्या डोळ्यांनी, असं म्हणतो तो इथे नैनाला. नैना कुठेच काही बघत नाही, पण नैना स्वतःची टिमकी वाजवतो. आणि पुढे असं म्हणतो नैनाला की तुझ्या या अशा निर्दयी वागण्यामुळे मी तुला या घरात राहू देण्याच्या निर्णयाच्या विरोधात आहे, असं आता त्याने इथे सांगितलंय. आणि आता सगळे आता कलाकडे आणि नैनाकडे आणि अद्वैतकडे बघतायत. अद्वैत पुढे म्हणतो की आत्ताच्या आत्ता तू या घरातून बाहेर निघून जा, असं त्याने सांगितलं इथे नैनाला. आणि आता नैना शॉकून बघते अद्वैतकडे. अद्वैतचं हे वेगळंच रूप, रोहिणीला सुद्धा इथे धक्का बसलाय. आणि मग नैना म्हणते अद्वैत 1 मिनिट थांब, असं म्हणून आता नैनाने सांगितलं. आता बघूया नैना काय दिवा लावते. आणि मग ती म्हणते की आता माझ्या रिस्पेक्टचा प्रश्न आहे, मी ही जर कला जर इरेला पेटली ना तर मी सुद्धा आता इरेला पेटणार, आणि मी सुद्धा इथे याच घरात राहणार, असं आता नैनाने सांगितलंय. आता प्रेक्षकांना इंटरेस्टिंग दाखवत आहेत बरं का. ही जर का या घरात राहणार असेल तर मी इथून कुठेही जाणार नाही, मी सुद्धा इथेच या घरात राहणार आहे. अद्वैत विचारतो कुठून येतो गो तुला हा एवढा कॉन्फिडन्स, तुला असं म्हणायचं आहे का की खरेनं तुला ही कल्पना दिली की आयडिया दिली होती. तर हो, तिनेच फसवलंय मला, पण ती तुला जेव्हा ही आयडिया देत होती माझे कान भरत होते, तेच ते तुझे जेव्हा ती हे कान भरत होती तेव्हा तुझी बुद्धी कुठे गेली होती, तुझी बुद्धी नव्हती का तुला, असं होतंय तुला कळत नव्हतं, असं म्हणून अद्वैत चिडून ओरडतोय नैनाला इथे. तू स्वतःसाठी स्टँड घेऊ नाही शकलीस का कधीच, असं आता इथे अद्वैतनं नैनाला म्हटलंय. तुझे विचार तुला नव्हते का, ती पुढे बोलायला जाते मी शटाप म्हणून तो ओरडतो. आणि मग तो म्हणतो की हे बघ तू ना ताबडतोब या घरातून निघून जा, राईट नाऊ, आत्ताच्या आत्ता, असं आता इथे सांगितलंय बरं का अद्वैतने. आणि आता सगळेजण अद्वैतकडे शॉकिंग बघतायत. रोहिणी सुद्धा बघा कशी बघते बरं का. काय झालंय रोहिणीला, म्हणजे अद्वैतला काय झालंय रोहिणीला कळत नाही आता. उद्याच्या भागामध्ये प्रेक्षकांनो खरंच इंटरेस्टिंग दाखवणार आहे, त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बरं का. इथे उद्याच्या भागात संगीता वगैरे सगळीच इथे जायला निघतात घरातून. तर आई म्हणतात की, म्हणजे संगीता म्हणतात की मी नैनाला सुद्धा इथून घेऊन जाते. नैना तिच्याबरोबर जायला इथे तयार नाही आहे बरं का प्रेक्षकांनो. इथे ती म्हणते की मी कुठेही जाणार नाही, मी इथेच राहणार, आणि असं अक्षरशः ती ढकलून दिल्यासारखंच इथे करते. तर उद्याच्या भागात प्रेक्षकांनो कला इथे अद्वैतला म्हणते की त्यावेळेला त्या दिवशी म्हणजे त्या रात्री माझ्या बाजूला कोणीतरी उभं राहणं खरंच गरजेचं होतं रे, त्यासाठी मनापासून थँक्यू, असं आता तिनं मनापासून थँक्यू म्हटलं. आणि मग ती म्हणते की चांदेकर मी तुझा शब्द खाली पडू देणार नाही. नेमकं काय होणार जाणून घेऊया.